नमस्कार नमस्कार मी चिदानंद बिराजदार पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भौमपल्ली कन्या प्रशालेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करतोय। आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये मागील 4 वर्षापासून अनेक कामं पेंडिंग आहेत। त्याच्यामध्ये वैयक्तिक मान्यता असेल, शालारचा प्रश्न असेल आणि काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत आणि त्या शिक्षकांना शालार्थ आयडी मिळाले नाही। शालार्थ आयडी मिळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचं परवानगी लागतं। मी सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना एवढंच मी विनंती करू इच्छितो की आमच्या शिक्षकांना, ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या नाहीत त्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळावे आणि ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत त्या शिक्षकांना शालार्थ आयडीसाठी शिफारस मिळावी। आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या शाळेमध्ये अंशतः अनुदानित पण आहे। आम्हाला 20% पत्र मिळालं। याच्यानंतर शासनाला मी सन्माननीय काय आहे तुमच्या कशाच्या मागण्यासाठी तुम्ही आमरण उपोषण वैयक्तिक आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता मिळाल्या पाहिजेत आणि वैयक्तिक मान्यता मिळालेल्या शिक्षकांना शालार्थ आयडी मिळाली पाहिजे आणि आम्हाला जो अंशतः अनुदानाचा टप्पा आहे तो टप्पा वाढ मिळाला पाहिजे। इथे काय सध्या तुम्ही इथे किती जण आहात आणि सध्या तुमचं सध्या 40 जण या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलोय। याच्यामध्ये आमचे 5 बंधू याच्यामध्ये आमरण उपोषणाला बसलेत। त्या 5 जणांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे 40 शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहोत। पण सध्या इथं तुम्ही पेपर पण यासाठी या ठिकाणी सध्या अजून आमच्या विद्यार्थ्यांचा निकाल पेंडिंग आहे। येत्या 10 मेला आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल आहे। तो निकालाचं काम आहे। आपण याच ठिकाणी आम्ही उपोषण आम्ही निकालाचं काम याच ठिकाणी बसून करतो आहोत।